विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. विषय भूगोल, वर्ग 9वा, पाठ क्रमांक 4, बाह्य प्रक्रिया, भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये खनन किंवा अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची जी झीज होते हा भाग आपण पाहिलेला आहे. आणि ही झीज जी घडून आणली जाते ती काही कारकांमुळे ही झीज होते. आणि हे जे कारक आहे जसे पाणी आहे, नदी आहे, हिमनदी आहे, सागरी लाटा आहे, भूजल आहे, तर हे जे कारके आहे हे वहन करण्याची किंवा संचयन म्हणजे ते पदार्थ वाहून आणले पदार्थ संचयनाचे आणि वहन करण्याचे कार्य करतात. आणि त्यामुळे नवनवीन या संचयनामुळे वहनामुळे भूपृष्ठावर नवनवीन भूरूपे तयार होतात. तर या नवनवीन भूरूपांची माहिती आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 या पाठामध्ये घेणार आहोत. तर चला आपण पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर निरीक्षण केलं तर जे नैसर्गिकरित्या पाण्याचा जो ओघ असतो तो कसा असतो, उताराच्या दिशेने तो नॅचरली उताराच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. जिथे उतार असेल तिथे त्या ठिकाणी तो करत त्याचे वहन होत जाते आणि तो स्वतःचा तसा मार्ग निवडतो. तर हा जो प्रवाह असतो याला जलप्रवाह असे म्हणतात. आणि असे जलप्रवाह एकत्र येऊन नदी तयार होते. तर भूप्रदेशाचा जो उतार असतो, खडकाचा प्रकार आहे, त्यानंतर नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि वेग आहे, या इत्यादी घटकांवर काय अवलंबून असते पहा. नदीचे जे खनन कार्य आहे किंवा वहन कार्य आहे, म्हणजे नदीची खनन कार्य करते किंवा वहन कार्य करते किंवा संचयन करते, साचवते ते पदार्थ, हे जे आहेत हे कशावर अवलंबून असते मग. त्या खडकाचा प्रकार, त्या जमिनीचा उतार कसा आहे, त्यानंतर त्या नदीतून वाहणाऱ्या जे पाण्याचं जे स्पीड आहे, जो वेग आहे तो कसा आहे, त्या प्रवाहाची लांबी किती आहे, किती लांब आहे त्या नदीचा प्रवाह, आणि त्या नदीमधील जी गाळ आहे, जो गाळ असतो त्याचं प्रमाण किती आहे, या सर्व घटकांवर हे अवलंबून असतं. तर आपण आता नदीचे खनन कार्य म्हणजे काय ते बघू. तर पहा, नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावरून होतो आणि तेथे जिथून त्या नदीचा उगम होतो तेथे ती नदी जी आहे वाहण्याचा जो स्पीड आहे तो जास्त असतो आणि त्यामुळे तिची झीज करण्याची शक्तीसुद्धा जास्त असते. आणि या वेगवान प्रवाहामुळे तिच्यातील रेती आहे, दगडगोटे आहे, हे काय होतात की अनेक उपप्रवाह म्हणजे त्या नदीला जे छोटे छोटे प्रवाह येऊन मिळतात ते सोबत काय घेऊन येतात मग, रेती आहे, दगडगोटे आहे, ते उपप्रवाहासोबत वाहून येतात. आणि त्या सर्व पदार्थांचे संचयन त्या नदीच्या एकतर तळाची आणि त्या म्हणजे उपप्रवाहामुळे काय होते मग, नदीचे जे तळ असतो त्याचं आणि काठाचं काय होते, खनन होते. बरोबर. कारण त्या ठिकाणी काय होते की हे उपप्रवाह या नदीच्या वेगवान प्रवाहामुळे त्यातील जो स्पीड असतो नदीमधील त्या प्रवाहामुळे, त्या पाण्याच्या प्रवाहामुळे त्याच्यातले जे रेती आहेत, दगडगोटे आहे, हे सुद्धा काय होतात त्यामधून त्याचे सुद्धा वहन होते आणि त्यामुळे त्याचे खनन कार्य त्या नदीचे घडून येते. आणि त्यामुळे काय तयार होते पहा, घळई. त्यानंतर आपण चित्रामध्ये बघू शकता घळई कशा प्रकारची असते ती आपल्याला दिसते आहे. त्यानंतर काय तयार होते, व्ही आकाराची दरीसुद्धा तयार होते. धबधबा इत्यादी भूरूपे या नदीच्या खनन कार्यामुळे आणि वहन कार्यामुळे काय होतात, तयार होतात. तर नदीचे खनन कार्यामुळे मग ही व्ही आकाराची दरी आहे, घळई आहे, या प्रकारची आपल्याला भूरूपे दिसतात. नदीचे वहन आणि संचयन कार्य पहा. नदी काय करते की डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहते, म्हणजे आणि पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे तेथील भरड काळाचे संचयन या ठिकाणी होते. म्हणजे कमी उताराच्या प्रदेशात काय होते, ते डोंगराळ भागातून वाहत येते आणि त्याचे संचयन आहे ते कुठे होते, या पर्वताच्या पायथ्याशी होते. आणि त्रिकोणाच्या हे जे संचय आहे, या संचयनामुळे कोणती तयार होते, मैदाने तयार होतात, ती म्हणजे पंखाकृती मैदान. पहा, आपल्याला चित्रामध्ये दिसते पंखाकृती मैदान. तर हे कसं तयार होते, तर त्या नदी डोंगराळ भागातून जेव्हा ही कमी उताराच्या प्रदेशात नदी वाहत येते तेव्हा त्यामधील जे
भरड गाळाचे जे संचयन आहे त्या गाळाचं जे संचयन आहे ते कुठे होते? पर्वताच्या पायथ्याशी होते आणि त्याच्यात जे त्रिकोणी आकारात जे आपल्याला दिसते आहे संचयन त्रिकोणी आकारामध्ये, त्यापासून हे पंखाकृती मैदान तयार होते. आणि मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो आणि नंतर मग वहन क्षमता कमी झाल्यामुळे ते पाणीसुद्धा संथपणे वाहू लागते. म्हणजे मंद उतारामुळे काय होईल? स्पीड कमी होते आणि लहानशा अडथळ्यांना देखील हे काय होते? वळणे घेत घेत काय होते? नदी पुढे जात असते आणि नदी समुद्रापर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा तिचे पात्र काय होते? फार अशी रुंद प्रमाणात त्याचे आपल्याला पात्र झालेले दिसते. आणि ही जी नदी आहे ही नागमोडी, पहा नदीची नागमोडी वळणे तुम्हाला या चित्रामध्ये दिसेल. तर अशा प्रकारे ही नागमोडी वळण घेत घेत काय करते? ती समुद्राला जाऊन तिचा संगम होतो. आणि नदीतला जो गाळ आहे तो पात्रात आणि जास्तीत जास्त काठावरील प्रदेशाचा असतो. आणि हे जे गाळाचे संचयन आहे ती नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण आणि नदीतील गाळाचे प्रमाण आपण पाहिलं आहे की कशावर ह्या गोष्टी अवलंबून असतात. तर अशा प्रकारे मग हे जे गाळाचे संचयन आहे हे नदीच्या आजूबाजूच्या पूरतट आहे, पूरमैदानी आहे आणि मुखाकडील जो भाग आहे त्या ठिकाणी काय होते? हे गाळाचं संचयन होतो आणि त्यापासून तयार होतात त्रिभुज प्रदेश तयार होतात. आणि पहा आकृती क्रमांक आपल्याला दिसते आहे 4.1 मध्ये आपल्याला त्या नदीचं काय दिसते आहे? पूरमैदान दिसते आहे, पूरतट दिसते आहे आणि नदीचे पात्र आपल्याला त्या आकृतीमध्ये दिसून येते. म्हणजे आपण यावरून एक काय लक्षात येईल आपल्या की जी नदी डोंगराळ भागात, इथे आपण पंखाकृती मैदान पाहिले, ती जेव्हा डोंगराळ प्रदेशातून वाहत येते तेव्हा पर्वताच्या पायथ्याच्या भागामध्ये नदीतील जे भरड गाळ आहे त्या भरड गाळाचं संचयन होते आणि पंखाकृती मैदान तयार होते. आणि जेव्हा ही नदी वाहत मंद उतारामुळे तिचा स्पीड कमी होतो आणि नंतर मग नदीची त्याची स्पीड आहे ते सुद्धा कमी झाल्यामुळे ती संथपणे हळूपणे वाहू लागते. आणि जेव्हा ती समुद्राला मिळते तेव्हा तिचं जे पात्र आहे ते फार रुंद झालेलं असते आणि वेगही कमी झालेला असतो. आणि हा जो गाळ आहे कुठे साचतो? पात्रामध्ये आणि काठावरील प्रदेशात साचतो. आणि आजूबाजूच्या प्रदेशात जेव्हा हे मुखाकडील भागाला जेव्हा हा गाळ साचला जातो तेव्हा त्रिभुज प्रदेश इत्यादी भुरुपे तयार होतात. आपल्याला आकृतीमध्ये आपण बघू शकतो, आपल्याला पंखाकृती मैदान आहे, त्यानंतर पूरतट व पूरमैदान आहे, व्ही आकाराची दरी आहे. आपण पाहिलेलं आहे की व्ही आकाराची दरी हे नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होते. या व्ही आकाराची दरी आपण पाहू शकतो. त्यानंतर त्रिभुज प्रदेश आहे. त्रिभुज प्रदेश कशामुळे तयार होतो? तर या नदीच्या जे गाळाचे जे संचयन आहे त्याचे संचयन आजूबाजूला किंवा काठावर जे होते, मुखाकडील भागामध्ये जे होते त्यापासून हा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आपल्याला दिसतो. आपल्याला तो चित्रामध्ये दिसतो आहे त्रिभुज प्रदेश कसा असतो ते. त्यानंतर पहा अशा प्रकारे हा नदीच्या वहनाचा भाग आपल्याला म्हणता येईल.